रामकृष्ण हरी. आजी आजोबा म्हातारे झालेले असतात आणि आजींना अल्झायमर नावाचा आजार झालेला असतो. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आता आजीला काहीच आठवणार नाही. एक दिवस काय होतं, नातू मोठा झालेला असतो. आजोबा काय करतात, संध्याकाळी येताना एक पांढरा शुभ्र असा ताजा टवटवीत मोगऱ्याचा गजरा घेऊन येतात आणि तिथंच घरात ठेवलेला असतो आणून. नातू बघतो आणि नातू म्हणतो, हसतो थोडासा, म्हणतो, आजोबा आता ती आजीला काय कळणार आहे, तुम्ही हा गजरा घेऊन आला तिच्यासाठी. आता तर तिला काही कळत नाही, आठवत नाही, काय नाही. त्यावेळेला आजोबा हसतात आणि हसून खूप गोड उत्तर दिलं आजोबांनी. आजोबा म्हणले, अरे बाळा, तिला अल्झायमर झालेला आहे, तिला आठवत नाही, पण तिनं माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे, मी तिच्यावर जे प्रेम केलेलं आहे, ते मला प्रत्येक क्षणाला आठवत असतं. आणि दुसरी गोष्ट, अल्झायमर तिला झालेला आहे, अजून मला झालेला नाही. त्या मोगऱ्याचा जो सुगंध आहे, त्या फुलांचा, तो त्यावेळी पण माझ्यासाठी तोच होता आणि आज पण माझ्यासाठी तोच आहे. म्हणून हे मोगऱ्याच्या फुलाचं किंवा गजऱ्याचं प्रयोजन आहे, असे आजोबा सांगतात. सांगायचा मतिचा अर्थ हाच आहे की प्रेम, आपण खूप वेळा ऐकलं की वार्धक्यामध्ये सुद्धा प्रेम तेच असतं, भावना त्याच असतात, मन तेच असतं. काम वासनेला जरी महत्त्व नसलं, ते काही क्षणापुरते असतात, पण जे अथांग प्रेम केलेलं असतं नवरा बायकोने एकमेकावरती, ते मात्र शेवटपर्यंत त्याला कधीच मुंग्या झुरळं लागत नाहीत किंवा ते खराब होत नाही, नासत नाही. ते जसंच्या तसं टवटवीत असतं. म्हणून प्रेमाला खूप महत्त्व आहे. प्रेम ही अशी वस्तू आहे की जी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला आनंदच देत राहते. आणि आनंद घ्यायचा म्हटलं तरी मनात जर असेल, अल्झायमर झाला आहे आजीला, पण एकट्याला ते प्रेम आनंद घेता येतो, हे मला यातून सांगायचं आहे. रामकृष्ण हरी.